नाशिक महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर विविध भागात निवडणुकीची लगबग वाढत आहे। अनेक इच्छुक उमेदवार जनसंपर्कासाठी मैदानात उतरले असून आज गणेश चौकातील श्री दत्त मंदिरात राजेंद्र जडे यांनी विधिवत पूजा अर्चना करून आपल्या प्रचार मोहिमेची औपचारिक सुरुवात केली। सकाळी दत्त मंदिरात दत्त महाराजांची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतल्यानंतर जडे दाम्पत्याने आपले परिचय पत्रक दत्तांच्या चरणी अर्पण केले आणि प्रचाराचे नारळ फोडून निवडणूक मोहिमेला प्रारंभ केला। समाजसेवेत नेहमीच पुढाकार घेणारे राजेंद्र जडे यांनी या निमित्त घरघर जाऊन प्रत्यक्ष जनसंपर्क मोहीम सुरू केली। आज इथं गणेश चौकामध्ये अतिशय जागृत देवस्थान असलेलं श्री गुरुदत्ताचं मंदिर आमच्या रोहनदादांच्या इथं आहे। ते या ठिकाणी सर्व माजी नगरसेवक आणि प्रभाग 29 मधील इच्छुक उमेदवार इथं आज मी आमच्या छायाताई परिवार आणि मी स्वतः उमेदवारी इच्छुक उमेदवार म्हणून इथं पत्रकाचं आम्ही प्रकाशन करत आहोत। यासाठी इथं छायाताई देवांग, मुकेश भाऊ, भूषण राणेजी आणि सर्व आमचे जे काही उमेदवार आहेत इच्छुक हे सर्व इथं आलेले, मी त्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आणि परिसरातील नागरिकांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टी इथं याआधी सुद्धा चारी पण आमचे जे नगरसेवक आहेत कार्यरत ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि याच्यानंतर आता जे काही येणारं इलेक्शन आहे त्या ठिकाणी सुद्धा चारी कमळ फुलवा ही मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि निश्चितच प्रभागाचा विकास आम्ही सर्वजण मिळून करू याची मी ग्वाही देतो। या कार्यक्रमाला प्रभागातील कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे, महिला मोर्चा अध्यक्ष छाया देवांग, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष छाया परेवाल, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कानकाटे, माजी नगरसेवक मुकेश भाऊ शहाणे, भूषण राणे, दिलीप देवांग, महेंद्र पाटील, भालके, उत्तम काळे उपस्थित होते। गांगुर्डे, प्रदीप चव्हाण, परमानंद पाटील, शिवाजी बरके, विलास सानप, अरुण गव्हाणे, बाळासाहेब घुगे उपस्थित होते। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।